नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। चेंबूर वाशिनाका स्थित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मैदान में दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआई 8 वले व घटक पक्ष महागठबंधन के अधिकृत उम्मीदवार माननीय राहुल रमेश शेवाले इनके प्रचार हेतु सभा आयोजित की गई। इस सभा के प्रमुख अतिथि रिपब्लिक पार्टी ऑन ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदास आठवले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता माननीय नितिन सरदेसाई, माननीय प्रसाद लाड थे तथा इस सभा में महागठबंधन पार्टी के सभी पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। पुतळ्यास पुष्प अर्पण करतील। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा हे तर आपल्या सगळ्यांचं आदरस्थान आहे। त्याचप्रमाणे व्यासपीठावर इथे उपस्थित असलेले सन्माननीय रामदासजी आठवले, ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला मजबूत करण्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध केला। त्या काँग्रेस राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये काढण्यासाठी आणि या ठिकाणी उभाटाचे जे उमेदवार उभे आहेत त्यांना पाडण्यासाठी आज ही सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। राहुल शेवाळे जी अत्यंत चांगले उमेदवार आहेत। गेल्या 10 वर्षापासून त्यांनी या भागाचा विकास करण्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्ट्याही आहेत, बिल्डिंगही आहेत, वखरचे प्रश्न आहेत, व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, झोपडपट्टीचा SRA डेव्हलपमेंटचा मोठा कार्यक्रम आहे। या भागात आपल्याला ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला मजबूत करायचं असेल, देशाला 2047 मध्ये अत्यंत उंच अशा पद्धतीनं सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला घेऊन जायचं असेल तर या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचा विजय प्रचंड मताने करणं अत्यंत आवश्यक आहे। नरेंद्र मोदी हे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अशा पद्धतीचे नेते आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे नेते आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला पाठिंबा देणारे आहे। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मावळे होते तशाच पद्धतीचा नरेंद्र मोदी हा एक मावळा आहे। परंतु नरेंद्र मोदी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, पण मावळा म्हणणारा झालेला आहे कावळा, जे स्वतःला मावळे म्हणत होते। त्या मावळ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची गद्दारी केली। हे या भागातले खासदार ते आमच्या सोबत आले। तुमच्या 18 खासदारापैकी जवळजवळ 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले। तुमच्या 54 आमदारापैकी जवळजवळ 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले। हे तर आपल्या सगळ्यांचं आदरस्थान आहे। त्याचप्रमाणे व्यासपीठावर इथे उपस्थित असलेले सन्माननीय रामदासजी आठवले, राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री